मुदत पूर्ण होईल त्याला आपण काय देणार होतं स्मार्ट वॉच. आदर्श प्रतिष्ठानचा आणि आमच्या पूर्ण टीमचं एक आमचं वैशिष्ट्य आहे, ओळख आहे की आम्ही जे बोलतो ते करतोच. त्याप्रमाणे आपण वह्या दिल्यानंतर मला वाटतं फक्त 5 तास 40 मिनिटांमध्ये वही पूर्ण झाली, बरोबर ना? हां, त्याचा लगेच सय्यद सरांनी कॉल केला, सांगितलं की अशी वही झालेली पूर्ण, पण नदी आडवी त्यामुळे मी पलीकडे जाऊन फोटो काढू शकत नाही. म्हणजे ही त्यांची जी म्हणजे मानसिकता होती की आमच्या विद्यार्थिनीने पूर्ण केली. खरं तर त्या विद्यार्थिनीसाठी, त्या शाळेत त्या मुलीच्या वर्ग शिक्षकासाठी आणि मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी आपण सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवून विद्यार्थिनींनी पूर्ण केली असली तर त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम शिक्षकांनी केलेले. प्रत्येकाला वाटत होतं की माझ्या वर्गातल्या विद्यार्थ्यांची वह्या लवकर पूर्ण झाल्या पाहिजेत. मुख्याध्यापकांना वाटत होतं त्या बाकी शाळांमध्ये जशी स्पर्धा लागली, आमच्या शाळेची वही कमी तासामध्ये कमी वेळेमध्ये पूर्ण झाली, आमच्या शाळेचं नाव होईल. आणि त्या पद्धतीने ह्या तिन्ही विद्यार्थ्यांनी केली. तुम्ही प्रयत्न केला, पण कासवाच्या आणि सस्याच्या गोष्टीसारखा आपल्याला थोडासा काय झाला, वही पोहोचवायला कदाचित विलंब लागला असेल, कदाचित कुणाला लिहायला उशीर लागला असेल, पण हरकत नाही. जशी आपण आता ही स्पर्धा घेतली तशी आपण नियमित काही ना काही स्पर्धा घेणार आहेत. आणि त्या स्पर्धेमध्ये अपेक्षा अशी असेल की बक्षीस प्रत्येकाच्या वेळेस प्रत्येकाला भेटणार नाही, कुणाला तरी विशिष्ट म्हणजे यशवंताला भेटेल, परंतु ज्या प्रयत्न करायचा किंवा आपल्याला बक्षीस कसं मिळेल. कारण आमचं उद्देश असा आहे की प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये शिक्षणासोबतच त्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. त्यामुळे वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन आम्ही करतोय. आणि सगळ्यात महत्वाचं, आदर्श प्रतिष्ठानला आपल्या परिसरातील सगळ्याच जिल्हा परिषद असेल, मराठी शाळा किंवा हायस्कूल असेल, या सर्वच म्हणजे शाळांच्या शिक्षकांचं, मुख्याध्यापकांचं, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं सहकार्य होतंय. तर सगळं खरं तर आम्ही आदर्शच्या वतीने त्यांचं धन्यवाद देईल. का तर तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं खरं माध्यम काय आहे तर शिक्षक वृंद आहेत. त्यांना वाटलं ही ऍक्टिव्हिटी मुलांच्या हिताची, तरच ते कुठलाही निर्णय घेत असतात. आणि आमचाही तोच प्रयत्न असतो की शिक्षकांनाही आणि विद्यार्थ्यांसह पालकांना तो उपक्रम आवडेल. तर आज आपण वही लेखन स्पर्धेमध्ये जे 3 विद्यार्थिनी आल्या होत्या त्या विद्यार्थिनींना स्मार्ट वॉच देणार आहेत. आणि आम्ही दिलेल्या कमिटमेंटनुसार त्या ज्या वर्गाच्या सगळ्यात अगोदर वही त्या वर्गाच्या वर्ग शिक्षकाला एकदा आहे. ते लकी वर्ग शिक्षक कोण आहेत? नशीबवान पुढे सगळे अरे क्या बात आहे. म्हणजे आता आमच्या इथे एक फायदा असा झालेला आहे की आम्ही वर्ग शिक्षकाला आणि मुख्याध्यापकाला देणार होतो, म्हणजे एक वॉच आमचं वाचलं. तर म्हणजे आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये नशीबवान ठरलेले. आपण आता त्यांना स्मार्ट वॉच देऊया. फोटो घ्या.